मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं आज नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचं अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या बोधचिन्हाचं लोकार्पण करण्यात आलं। या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचं अत्यंत प्रभावी दर्शन घडतंय। भगवान शंकराचं त्रिशूळ, पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा आणि शिवलिंगाच्या स्वरूपात साकारलेली गोदावरी नदी यांचा अत्यंत कलात्मक पद्धतीने वापर करण्यात आला। विशेष म्हणजे हे बोधचिन्ह केवळ एक लोगो नसून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक वारसा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारं प्रतीक म्हणून पाहिलं जात आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून जगभरातून येणाऱ्या भाविकांना भारतीय परंपरेची ओळख करून देण्याचा प्रयत्न या बोधचिन्हातून करण्यात आल्याची भावना व्यक्त होते। दरम्यान आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता वेग आलाय। प्रशासन, साधू महंत आणि भाविकांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, मुंबई।